काही मुलं मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणजे मला जुन्या मुलांचे फोन आले तर त्यांचं म्हणणं की सर यावेळेस राज्यसेवेला खूपच कमी पोस्ट आहे, 127 पोस्ट आहे, मग आमचं कसं होईल. हे जेव्हा तुम्ही विचार करता ना, एक विचार करा की तुम्हाला बनायचं काय. तुम्हाला बनायचं काय आहे. डेप्युटी कलेक्टर, DYSP, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स, डेप्युटी CEO. जर तुम्हाला क्लास 1 बनायचं आहे, तुम्हाला पहिल्या 25 ते 30मध्ये येणं आहे. मग त्यासाठी 125 पोस्ट तर जास्त आहे ना. नंबर ऑफ पोस्ट 127 हे जास्त आहे. मग साहजिक आहे ना, जास्त पोस्ट आलेल्या आहे उलट्या. का कोणाचं स्वप्न असं आहे की सर मी ठरवलं होतं की 350व्या नंबरवर येणार आहे, नेमके 127 आले, माझा 350वा नंबर कसा येईल. असं कोणी एम ठेवून आलेलं आहे का. नाही आलेलं आहे यार. आपल्याला सगळ्यांना क्लास 1 बनायचं आहे. मग 127 पोस्ट या त्या मानाने खूप जास्त आहेत, कारण आपल्याला बनायचंच क्लास 1 आहे. पहिल्या 25 ते 30मध्येच येणं आहे आणि तेच आपलं एम आहे. मग त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि कसून काम करा. नो डाऊट हे मी जे बोलतोय ते बोलण्यासाठी सोपं आहे, करण्यासाठी अवघड आहे, यात काही डाऊट नाही आहे. पण जर करण्यासाठी सोपं असतं तर रस्त्याचा प्रत्येकजण तहसीलदार दिसला असताना, मग आपल्याला मान सन्मान दिला कोणी असता. आज आपण कमी आहे म्हणून मान सन्मान आहे, कारण तहसीलदार बोटावर मोजणे इतके, डेप्युटी कलेक्टर बोटावर मोजणे इतके. जर ते सोपं राहिलं असतं तर ते गल्ली गल्लीत राहिले असते ना, काय फायदा आहे. कोणी भाव दिला असता आपल्याला. जसं बघा पूर्वीचे मेट्रिक करणं अवघड होतं, त्यामुळे मेट्रिक केली म्हटल्यावर गावागावामध्ये इज्जत राहायची. आत्ता पोस्ट ग्रॅज्युएशनला कुत्र विचारत नाही आहे. का. गठ्ठ्यानी पडलेले इंजिनियर कोणी बघत नाही आहे. का बरं झालं असं. गठ्ठ्यानी पडले ना बाई ते, म्हणून त्यांची इज्जत संपली. नाही तर पूर्वी मेट्रिक जर झाला तरी त्याला इज्जत राहायची. आणि जर का समजा त्यांनी ITI BTI करून टाकलं तर लोक डायरेक्ट असे मुजरा बिजरा करायचे. त्यामुळे हे नका ठेवू की 127 पोस्ट आहे. 127 पोस्ट आहे, मला क्लास 1 व्हायचे, त्याच्या 20-25 जागा आले, मी फाईट करणार आहे एनी कॉस्ट. हा जज्बा ठेवा स्वतःमध्ये. तेव्हा आपण पास होणार आहे, तेव्हा आपण होणार आहे. हा असा वेडेपणा नाही करायचा. आता मग काही लोक ह्याच्यात पण अक्कल शिकवतील की मग त्याच्यामुळे प्री पास होणारे कमी होतील. भाऊ जर तुला टॉपर यायचं आहे ना, तुला प्रीत पण टॉपरच यायचं आहे. असं नाही होत की मी प्रीला काठावर पास झालो आणि मेन्सला टॉपर आलो, असं नसतं. जो मेन्सला टॉप आहे तो इंटरव्ह्यू टॉप करतो, तो प्रीत पण टॉपलाच असतो. तो असा खाली गरगळत नाही. ही एकदम प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात ठेवा आणि कसून अभ्यास करा.